आमदार म्हणून आता तिसरी टर्म त्यांच्या आमदारकीची आहे, त्यांच्या कामांबद्दल काय सांगाल? आता दादाला आमदार म्हणलं तरी दादाला आवडत नाही. दादाला आपण आमदार म्हणलं तरी तो नीट असा रागत बघतो. अरे तो म्हणतो तू भावासारखा आहे, म्हणजे आमदारच हे वागणे. मी आजपर्यंत कोणता असा आमदार बघितला नाही. चांगली चांगली पदं बसवलेली आहे वार्डातले, म्हणजे जे निवडून आलेत त्यांचं चांगलंच झालं खरं सांगायचं म्हणजे. आम्ही काही झालं, राजकारण काही झालं तरी गावकी भावकी एक आहे. नाही हे पाहिजेलच, गावकी भावकी एकच पाहिजे. आता पलीकडच्या प्रभागात सांगायचं म्हणलं तर रवी लांडगे सांगायचं म्हणलं तर त्यांचे चुलते अंकुश लांडगे. आता लांडगे आमचं मामा असल्यामुळे आम्हाला लांडग्यांबद्दल जास्त संपत्ती खरं सांगायचं म्हणजे. पण कामं केली, अंकुश भाऊची बी कामं होतीच तशी, आणि त्यांच्या पाठोपाठ रवीचं काम चांगलं आहे. अंकुश भाऊंचा मुलगा असून राहुल त्याचं काम चांगलं आहे. बिनविरोध असं कोण पण होत नाही. आणि गावकी भावकी जपलीच पाहिजे, कारण राजकारण हे तुमचं सैनिक आहे. 15 तारखेनंतर पर्यंत आपण आभार राष्ट्रवादी तिकडून जाणार, बीजेपीच्या इकडून येणार, आपली एकमेकाकडे बघणार, पण नंतर परत एकत्र आहेच ना. आपल्या घरांनी कोणतेही कार्य असलं तरी गावकी भावकीच उभी राहणार, प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे.